बऱ्याच वेळेला नेता राहतो, कार्यकर्ता राहतो, राबणारा तो कार्यकर्ता. मला लय वाईट वाटतं. आमच्या इकडे महादू नावाचा पोरगा होता. बऱ्याच वेळेला सांगितलं असं, तुम्ही ऐकलं असं कधी. महादू नावाचा पोरगा आहे, राबायचा. नेता गावात आला ना, याला बोलवायचा त्याला बोलवायचा, चला नेता आलाय गावात, चला नेता आलाय गावात, माझा नेता आलाय गावात, चला साहेब गावाला, साहेब गावात आले. अख्खं गाव जमवायचा, मारुतीच्या मंदिरावर लोकांना जमवायचा. हे 18-20 वर्षाचं पोरग महादू नावाचं. सगळ्या लोकांना एकत्रित करायचं. आणि नेता इलेक्शनला उभा राहिला की नेता पहिला त्याला फोन करायचा. याला बरं वाटायचं की नेता आपल्याला फोन लावतो, आपल्याला आमदार ओळखतो. आणि मग काय आमदार ओळखतो म्हणजे आपली गावामध्ये इज्जत वाढणार आहे. एवढा मोठा नेता आपल्याला ओळखतो. नुसता फोन केला, महादू कुठे ना, महादू हजर असायचा. महादू फाट्यावर ये, महादू धावत पळत फाट्यावर यायचा. कोणाची तरी मोटरसायकल उसणी घ्यायचा, फाट्यावरती जायचा. महादू त्या नेत्याचं स्वागत करायचा. नेता कधी बी आला की त्याला फोन लावायचा. एक दिवस नेता इलेक्शनला उभा राहिला. महादूची धावपळ चालू झाली. नेत्याला सांगितलं, महादू तू आता तुझ्या गावापुरतं नाही, जरा 4-2 खेड्यामध्ये सुद्धा काम करू लाग माझ्यासोबत. महादू मला मी तयार आहे. नेत्यासोबत एवढा फिरायचा, 4-2 गावामध्ये फिरायचा. याला सांगतोय त्याला सांगतोय. 18-20 वर्ष वय झालं, आता लग्नाचं वय झालं होतं. महादूला पाहुणे रावळे यायचे. पोरगं काय करतं म्हणल्यावर घरच्यांनी सांगायचं काय नाही, कार्यकर्ता आहे तो. आणि कार्यकर्ता म्हणलं की लग्न नाही देत पुरी नुसतंच कार्यकर्ता काय. अशी तर लई कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते वाढदिवस साजरा होतो आणि युवा कार्यकर्ता. मी माझ्या दृष्टीने युवा कार्यकर्त्याची व्याख्या सांगतो तुम्हाला. ज्याला काडीचं काम नसतं ते युवा कार्यकर्ता. नुसतंच मोकार बोंबलत युवा कार्यकर्ता. आता 18 वर्ष, 20 वर्ष, 21 वर्ष झालं, 22 वर्ष झालं की 20व्या वर्षी महादूचं लग्न झालं. साहेब इलेक्शनला उभा राहिले. महादू राब साहेबासाठी वाटेल ते केलं. 10 खेडे, 20 खेडे, 25 खेडे फिरला. साहेबाच्या गाडीत बसून फिरायचा. साहेब आमदार झाले. महादूला आनंद वाटला. साहेब आमदार झाले, निवडून आले. महादूनं आपल्या फाट्यावर साहेबाचं स्वागत केलं, तोफा लावल्या. साहेब निवडून आले. एक दिवस साहेब निवडून आल्याच्या नंतर जी गेले ते पुन्हा 5 वर्ष महादूकडे आलेच नाही. पुन्हा इलेक्शन जवळ आलं. पुन्हा महादूची आठवण साहेबांना झाली आणि साहेबांना फोन केला, महादू कुठे आहे? साहेब लय दिवसात आला. साहेब आलोच. कुठे आहेत तुम्ही? आलो मी तुझ्या गावाच्या जवळ आहे. आलोच फाट्यावर आलो बघा. महादू पळतच तोफा घेतल्या, हार घेतले, फाट्यावर गेला. आता मात्र महादूचे 4-5 वर्ष सरले होते. घरातून सतत बाहेर जाऊन नुसतं काम करून, नुसता कार्यकर्ता राहून घरात काही राहिलं नव्हतं सारं. आता पीक पाणी वाळून चाललं होतं. घरात शेतात कोणी राबायला नव्हतं. महादू काही शेतात राबत नव्हता. साहेबाचं कार्यकर्ता म्हणून काम तेवढं करत होता. आता घरातलं पीक राहिलं नाही. घरामध्ये 18-20 दारिद्र्य यायला लागलं. डाळिंबाची बाग होती तीही वाळून गेली. ऊसाला पाणी होतं ते पाणी राहिलं नाही. ऊसही वाळून गेला. कापूस पाहिल्यासारखा होत नव्हता, कारण घरात आता राबणारं कोणीच नव्हतं. महादूचे वडील म्हातारे झाले होते आणि महादू काम करायसारखा असून सुद्धा काम करत होता तो फक्त नेत्याचं. पुन्हा एकदा निवडणूक आली, पुन्हा नेता आला, पुन्हा महादू कामाला लागला. आणि महादू मात्र आता कामाला लागत असताना बोलला, साहेब एवढ्या वेळेस एक काम करा, तुम्ही जर निवडून आलात ना तर माझं तेवढं पंचायत समितीचं बघा. माझ्या घरातले 18-20 दारिद्र्य, एकदा तरी पंचायत समितीला निवडून यावं. गेली 7-8-10 वर्ष झालं साहेब मी काम करतोय. नेत्यानं उत्तर दिलं, होय महादू, पुढच्या वेळेस बघूया, मला फक्त निवडून येऊ दे, काम कर चांगलं. महादू पुन्हा कामाला लागला. आता नेता परत निवडणुकीला उभा राहिला होता. महादू पुन्हा कामाला लागला. राबला. नेत्यासाठी झटतोय, पळतोय, या गावाला जातोय, त्या गावाला जातोय. नेत्याचा फोन आला की महादू उभा राहतोय. घराची राखरांगोळी झाली आहे. घरात खायला अन्नाचा कण राहिला नाही. जमीन विक्रीला काढली. जमीन कुणी घेत नाही. नेता पुन्हा निवडून आला. आता नेता तर निवडून आला, त्याला मंत्रीपदही मिळालं. परत नेता गेला मंत्रीपद घेऊन. महादूने मात्र आता काडीचंही शिल्लक शेत ठेवलं नव्हतं. सगळ्या शेताची राख रांगोळी झाली. अख्खं शेत विकून टाकलं. आणि शेवटी महादू पुन्हा एकदा पंचायत समितीच्या तिकिटासाठी गेला आणि साहेबाला म्हणायला लागला, साहेब मी राजकारणामध्ये आजपर्यंत 15-20 वर्ष झालं मी राजकारणात आहे. उपयोग नाही साहेब काय. मला यावेळेस ते पंचायत समिती तिकीट द्या साहेब. एक काकरी राहिली नाही साहेब. वावराची एक काकरी सुद्धा मला राहिली नाही साहेब. आता महादूचं वय मोठं झालं होतं. आता 15-20 वर्ष काम करून आता महादू मोठा झाला होता. लेकरं बाळक हाताखाली कामाला आले होते. वावर घरी काहीच राहिलं नव्हतं. काकरी सुद्धा राहिली नव्हती. महादू आता उतारवयात लागला होता तरी नेत्याचं काम करत होता. नेताही आता तेवढा वयोवृद्ध झाला होता. आणि म्हणून नेत्यानं सांगितलं, महादू चालय रे, तुझा विचार केला असणार, पण होतंय काय माहितीये का महादू, तुझ्याकडे जमीन नाही.
तुझ्याकडे प्रॉपर्टी नाही आणि इलेक्शन लढवायचं म्हणजे महादेव पंचायत समिती काही सोपी नाही. पैसा असावा लागतो. पैसा किती आहे सांग. माधूला वाईट वाटलं, खाली मान घातली, जाऊ द्या म्हणला साहेब नको राहायचं. माधू घरी आला आणि माधूला वाईट वाटलं. माधूला अरे जोपर्यंत जमीन होती पैसा होता तोपर्यंत यांच्यासाठी खर्च केला आणि आता तिकीट त्याच पैशासाठी नाकारलं. माधू पुन्हा नेत्याकडे गेला. पुन्हा 10-5 वर्ष झाले. पुन्हा नेत्याकडे गेला. साहेब थोडे पैसे पुरवा, मी बाकीचे काही पैसे घरदार विकून, पण मला पंचायत समिती तिकीट द्या साहेब. माधू दिला असतं रे, आता पंचायत समिती तिकीट तुला दिलं असतं, पण कसं झालंय, तुझे जसे लेकर बाळ मोठे झाले ना तसं माझंही पोरग मोठं झालंय. आणि भैयासाहेब, नेत्याचं पोरग भैयासाहेब असतं आणि भैयासाहेबाची इच्छा आहे. प्रत्येक नेत्याला एक भैया आणि एक ताई आहे. आपली गेली चुली, यांचाच भैया आणि यांची ताई. टीव्हीला त्यांची ताई, पेपरला त्यांची ताई, पेपरला त्यांचा भैया. माधू मोठा झाला होता. माधूचे पोरं मोठे झाले होते आणि माधूला सांगितलं आता भैयासाहेब म्हणतात की या गटामधून त्यांनाच उभं राहायची इच्छा आहे. माधू तूच सांग, तुझ्या मनावर भैयासाहेबाला उभा करायचंय का तू राहतो? ते म्हणला साहेब भैयासाहेबाला कुठं टावलीत असतेत का, भैयासाहेबालाच उभा राहू द्या साहेब, मी पुन्हा एकदा माघार घेतो. अरे कवर माघार, राख रांगोळी झाली त्याची. शेवटी असं करीत 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 माधू म्हातारा झाला आणि उपासात्मक त्याला गावात लोक म्हणायला लागले, काय पंचायत समिती मेंबर, उपासात्मक, काय पंचायत समिती मेंबर. माधूच्या डोळ्यातून घळा 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 पाणी यायचं रे. आयुष्यभर राब 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 राबलो, काय झालं, कार्यकर्ता ते कार्यकर्ताच राहिलो, नेता पुढे गेला. म्हणून माझी एक विनंती इकडे कार्यकर्त्यांना, जाऊया थोडस विषयातर होते पण तुमच्या माफी मागून करतो, लय कुणाच्या मागं पडायचं नाही बरोबर. उलट हे गावात आले ना दांडके काढायचे सगळ्यांनी. हा पक्ष कोणता असो आणि आपलं पोरग येटगळे कुणाच्या मागं पळत. जिल्हा परिषद आली काय, पंचायत समिती आली काय, विधानसभा आली काय, लोकसभा आली काय, याच्या गाडीत बसतोय त्याच्या गाडीत बसतोय, थोडी चपटी घेतोय, चपटी कळती ना इंदोरीची भाषा आहे चपटी, थोडी चपटी घेतोय आडच पळतोय. आवाज कुणाचा, त्या बापाचा. काय करायचं त्याच्याहून, आणि येऊन येणार कोण, तुझी मावशी नाही त्याची. याचा त्याचा आवाज करीत पोरग फिरलं. काय झालं आमच्या पोरांचं. म्हणून पोरांना एकच गोष्ट मी पुन्हा एकदा सांगेल तुम्हाला, कान उघडे ठेवून ऐका. आता कीर्तनातून एक गोष्ट घेऊन जा, तुम्हाला जे झुलवत ठेवलं ना आयुष्यभर, कार्यकर्ता ठेवलं ना, कार्यकर्ता व्हायचं राहायचं नाही. जर कार्यकर्ता झाला तर नेता होण्यासाठीच काम करायचं. हे चटुरपुटर काम आपण करायचेच नाही.